भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस गेली 17 ते 18 महिन्यापासून शेतकऱ्याच्या शेतातच उभा असून कारखान्याकडून त्याची तोड करण्यास टाळाटाळ करण्यात येत असून ऊस उत्पादक शेतकरी यांनी 5 फेब्रुवारी रोजी संबंधित कारखान्याविरोधात आक्रमक भूमिका घेत कुलूप ठोकले होते। सविस्तर माहिती अशी की कारखाना शेतकऱ्यावर अन्याय करत असल्याने अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीने ऊस तोडणी वेळेवर करा अशी मागणी केली। तोडगा न निघाल्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी अर्धापूर शहरातील कारखान्याच्या कार्यालयाला टाळे ठोकले म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले होते। वाजत गाजत अटक करा म्हणून प्रदेश कार्याध्यक्ष रामदास गिरे, सरचिटणीस ॲडव्होकेट रविकिरण शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष हनुमंतराव राजगोरे, भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती जिल्हाध्यक्ष गजानन गव्हाणे पाटील, गंगाधर शिंदे, मोहन जाधव, सुनील बोबडे, अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, भाजप जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख, शेतकरी सेना प्रदेश कार्याध्यक्ष प्रल्हाद इंगोले, उपजिल्हा प्रमुख दत्ता पाटील, पत्रकार रामराव भालेराव, आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कदम, जिल्हा उपाध्यक्ष गटनेते बाबूराव लंगडे, अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष विलास साबळे, प्रहारचे तालुकाध्यक्ष छगन सांगोळे, भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष बाबूराव क्षीरसागर, शहर प्रमुख काजी सलोद्दीन, अवधूत कदम कार्यालयाला कुलूप लावले म्हणून गुन्हे दाखल करण्यात आले आहे। ते गुन्हे त्वरित मागे घ्यावे, अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करून न्याय न मिळाल्यास उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे दाद मागणार असल्याची माहिती भाजप नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट किशोर देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली। महाराष्ट्र वाईब न्यूज प्रतिनिधी सखाराम क्षीरसागर, अर्धापूर, जिल्हा नांदेड। आम्ही कारखान्याचे सभासद आहोत, कारखान्याला उभं करणारे आम्ही आमचे कारखान्याचे शेअर सभासद आहोत। असं असताना आम्ही कारखान्याला उभं केले, तुम्ही मात्र कारखान्याच्या संचालकाचे लाड पुरवून त्यांना विशेष अशी तरतूद पुरवता की त्यांचे खोडवा ऊस तुम्ही अगोदर नेणार आणि शेतकऱ्याचे नेणार नाही। या पद्धतीचं आम्ही निवेदन घेऊन कारखान्यावर गेलो, निवेदन दिलं आणि ज्या संचालकांचे खोडवा ऊस गेले होते त्या संबंधीचे आम्ही पुरावे सुद्धा त्यांना दिले की या संबंधित संचालकांचे खोडवा ऊस आलेले आणि काही गरीब शेतकऱ्यांचे सप्टेंबर महिन्यातले ऊस अद्याप गेलेले नाहीत। त्यामध्ये आज अशी परिस्थिती आहे की अख्खा महाराष्ट्र ऊसाच्या मागे पळतोय आणि भाऊराव चव्हाणच्या कार्यक्षेत्रात शेतकरी भाऊरावच्या मागे पळतोय, कारण 18 महिने होऊन शेतकऱ्यांचे ऊस आजपर्यंत गेलेले नाहीयेत। अशा परिस्थितीत संचालक उपाशी आणि शेतकरी उपाशी, ज्या शेतकऱ्यांनी काबाड कष्टाचे पैसे लावून त्या कारखान्याला शेअर्स घेतले, सभासद झाले, त्या सभासदांचा शेअर शेतामध्ये जो काही ऊस आहे तो शेतात पडलेला आहे आणि संचालकांचा ऊस पूर्ण कारखान्याला गावात जाऊन त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची भावना समजून न घेता, शेतकऱ्यांच्या कामासाठी जे काही ऊस शिल्लक राहिले त्याच्यासंबंधी नियोजन न करता, इथं जे काही शक्ती न लावता चुकीचे गुन्हे दाखल करण्यामध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, अशोक चव्हाणांनी आणि भाऊरावच्या पूर्ण प्रशासनाने पूर्ण हे गुन्हे